मंडळी गुड मॉर्निंग. सकाळचे 6:30 वाजले आहेत आणि आपण आहे आता सासवण्यामध्ये लग्नघरी आहे. तर इथे एक कार्यक्रम असतो मांडव पूजेचा, तर ते आता इथे आपण तिथे जातोय. गावकरी येतात आणि मग ज्या घरी लग्न असतं त्या घरी मग सगळे ते जमतात आणि मग तिथे मांडवाची पूजा केली जाते, मांडव लावला जातो. तर आपण आता जाऊया आतमध्ये आणि हे आहे राजवानाचं दुकान सासवण्यामधलं. आता आपण जाऊया आतमध्ये. आता केळीचा खांब लावला जातो आहे इकडे. Ready? Okay. Hello everyone. चला इट्स हळदी टाइम. येलो बाळाचा पण येलो, बेबीचा पण येलो, आमचा पण येलो. Baby. चलो आपको थमतो हेलो कर. Hello everyone. Yahoo! मनूचा पहिला कार्यक्रम हळद. पहिला कार्यक्रम आणि हा दुसरा दिवस आहे. आज हळद आहे. बरं, सकाळी मी गेलो होतो इथे सासवण्यामध्ये. देव मांडव होता. देव मांडव नाही, आपल्याकडे देव मांडव असतो, इथे मांडव पूजन असतं. म्हणजे नाशिकच्या इकडे प्रत्येक गावाची प्रथा वेगवेगळी असते. तर इथे गावकरी येतात, ते सगळं मांडव लावतात, मग नाश्ता विष्टा करून मग परत जातात आणि परत मग दुपारी मग परत येतात. तर हे सगळं सकाळी बघितलं. आता काय हळद आहे, तर ती हळदीला आपण जाऊया. मनू झोपा. आणि सगळे येल्लो आहे. येलो आहे. आपण आहे आता हळदीच्या वरातीला आणि हे मंदिर आहे इकडे फुलाई देवीचं. तिकडनं ही वरात निघते.
बाबू कुठे? बाबू आपला बाबू कुठे? बाबू आपला बाबू कुठे? झोपला आपला बाबू. तर हे आहे काय म्हणतात जिथे हळद होणार आहे. चला तर अजिंक्य आलेला आहे मम्मीला घेऊन. मम्मी आलेली आहे आणि बरंचसं काही सामान आमचं राहिलंही होतं. आमच्या दोघांचा ब्लॉग चालू आहे. अजिंक्यचं पण चॅनल आहे विद्या आणि काय अजिंक्य चॅनल. एक मिनिट खाली कर. हा अजिंक्य आणि विद्या आणि अजिंक्य. विद्या आणि अजिंक्य त्याचा चॅनल आहे. तर नक्की त्याच्या चॅनलवरती ते जे काय करतोय ब्लॉगिंग ते पण तुम्ही बघू शकता. मी त्याचे वाटलं तर इथे स्क्रीनशॉट टाकेल त्याच्या चॅनलचं. आता काय मी जरा अजिंक्यला सोडून आणतो. ये इकडे चल. चला तर आमच्याबरोबर चिल्ली बिल्ली पण आहे, सोळाली पण आहे, माळा पण आहे आणि मम्मी आलेल्या आहेत. तर श्वेता मी काल मम्मीचं आणि बोलणं झालं तर श्वेता म्हणाली की मम्मीला मी फोन करून हे करते बोलवते. बिकॉज काय जायला येण्यामध्ये खूप काही गोष्टी असतात आणि त्याला प्रत्येक वेळेला नाही ठेवू शकत. हा तर मग म्हणून मम्मी आली आहे. तर मम्मी आता आहे टेन्शन नाही मग आता आहे की नाही. आणि कसं आम्ही जिकडे राहतोय आणि लग्न घर एकदम जवळ आहे तर मग पटकन जाता पण येतं. मग तो कसं रूम मध्ये खेळेल तरी छान. हो आणि काय आता त्याच्याबरोबर मग जास्ती वेळ आम्हाला पण तिथे कार्यक्रमामध्ये जाता येत नाही. मग त्याला रूमवरच ठेवायला लागतं. मग त्याच्यापेक्षा म्हटलं की मग मम्मी सगळं बघून गेले की नाही. चला मनी माव पण उठली आहे. ते भटची भाऊ असतात ना तसं दिसतोय तो आज. मनी माव आणि त्याला मगाशी 2 मिनिटं आम्ही मिरवणुकीत पण घेऊन गेलो होतो. येस मिरवणुकीत पण मज्जा केली त्यांनी. मज्जा केली 2 मिनिटच ठेवलेलं पण मज्जा आली. तो दिसतच नाहीये सीट मुळे. मनी माव गुंडू दिसतो. छान छान ड्रेस घातला. का करतो मनी माव. धोतर मस्त दिसत. फोन आल्यामुळे नाही तर नाशिक मम्मी आज नाशिक जाणार होती. हो मम्मीचा प्लॅन होता नाशिकला जायचं. चला आपण पण निघूया. तुम्हाला काय खायचंय काय
नाही ना. चला मंडळी, चिल्ली पिल्ली लेट्स ओके. चलो. त्याच्या मनी माव बसलाय गाडी मध्ये, दीदीच्या प्राईम मध्ये बसलाय मनी माव. चला. त्याचा गोड आहे का? चला चला. तर मम्मीला आम्ही शिवंजलीमध्ये सोडलंय आणि आता आपण जाऊया मांडवात, जिथे आता हळद आहे. चलो निघायचं. चला आता आपण आहे आता हळदीच्या इथे आणि हळद चालू झाली आहे. मयुरेश बाजूला. मयुरेश थर लाव. थर चांगला. बाय द वे आमची जी गादी आहे ती आलेली आहे. गादी विसरलो होतो, उशी विसरलो होतो. बाय द वे माझा कोट पण विसरलो होतो. तर तो मम्मी आणि अजिंक्य घेऊन आलेत. दोन्ही पण मम्मी तिकडे झोपलेले आहेत आणि आमचं डिशूम चालू आहे. दीदी झोपली. डिशूम ताशे मारणार आहे. ताशे वाजवतो. ताशे हा झोपलाय तर मी लवकर आवरून घेते. अरे मनीमाऊ चला. तर हळदीचा कार्यक्रम झालेला आहे. आता संध्याकाळी आहे संगीत आहे. नंतर बरंच काही डीजे बीजे पण आहे. त्यासाठी आता रेडी होतोय. श्वेता रेडी होऊन आपण निघूया थोड्याच वेळात. चलो.